बावन जे टीमला इथे इमर्जन्सी बोलवले ते आले, त्यांचा मनपूर्वक आभार. बामाली संघ वेळेवर आला होता. मॅच नंबर 4 आजच्या दिवसातील हा चौथा सामन्याला आपण सुरुवात करतोय आणि पहिल्या फेरीतील तिसरी लढत. सामना होईल आई गावदेवी मुकुंदिलबेन बामाली आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल आई गावदेवी बावनजाई, अशी ही लढत. वाईल्ड कार्ड एंट्री बावनजा टीमला या स्पर्धेमध्ये मिळाली आहे. त्याचा फायदा ते कशा पद्धतीने उचलतील हे आपल्याला बघायचं आहे. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी क्षेत्ररक्षण चूज केलंय. बामालेचे ओपनिंग ब्लास्टर्स फलंदाज आता रणांगणामध्ये आलेत. सलामीवीर फलंदाज ओपनर म्हणून बॅटिंग करतील. स्ट्राईक रेंजकडे पंकज पावशे आणि त्यांना साथ देण्यासाठी धीरज पावशे हे दोन खेळाडू मैदानामध्ये आज ओपनर म्हणून आलेत आणि बॉलिंगची जबाबदारी दिली प्रणय म्हात्रे या गोलंदाजाच्या खांद्यावर. P1 अर्थात पॉवर प्लेचं एक षटक, 4 षटकांची लढत आहे, लक्षात घ्या. कंपल्सरी चेसिंग. चला सामना आता सुरू करूया आपण. ऑल सेट झालाय. मी विनंती करेन, सकाळी देखील या नियमांचा वापर आपण केला की 15 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिली 3 षटकं संपवायच्यात, 20 मिनिटांमध्ये इनिंग. ही प्रत्येक टीमला विनंती आम्ही करतो, कारण आज मेगा फायनल, 2 सेमीफायनल, 1 फायनल, 3 मॅचेस आपल्याला रोजपेक्षा एक्स्ट्रा केल्या होत्या. काल 4 वाजता सुपर 4 मध्ये एक संघ आपण दाखल केला होता. 4 वाजता स्पर्धा संपली होती. मॅच ऑन होते. टायमिंग ऑन. पहिला बॉल 1 वाजून 1 मिनिटांनी मैदानात फेकला गेला आणि निर्धाव चेंडूने सुरुवात झाली. गोलंदाज प्रणय म्हात्रे. प्रणयचा हा चेंडू सॉफ्ट डिसमिसल. बॉल हवेमध्ये फ्लाय होते. स्वतःच्या हातामध्ये बॉल इथे कलेक्ट केला आणि इथे पंकज पावशे या खेळीचा अंत होतोय. 0 या धावसंख्या फलकावर. बघा, थोड्या बाईक चारशेचं रिफ्लेक्शन मैदानामध्ये होते. मैदानामध्ये लक्ष केंद्रित करूया. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे आणि प्रणय म्हात्रेची सुंदर गोलंदाजी. पहिला चेंडू त्याने निर्धाव फेकला आणि तदनंतर पंकज पावशेची विकेट घेतली. आता मैदानामध्ये मयूर गोंधळी फलंदाजीसाठी दाखल झालाय. पुन्हा एकदा अपील तिथे झाली. होय, पंचाचं बोर्ड आकाशाकडे. 1 मोर विकेट डाऊन. मागील 2 चेंडू 2 विकेट. मयूर गोंधळे बॅक टू द डग आउट. दोन चेंडू आणि 2 विकेट. प्रणय म्हात्रे इज ऑन अ हॅट्रिक. हा हॅट्रिक बॉल बघायला मिळेल, कारण मागील 2 चेंडू आणि 2 विकेट झेलबादच्या स्वरूपाने मिळालेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये 4थ्या क्रमांकावर गिरीश पावसे. प्रयत्न करावे लागतील धावांसाठी. जर गोलंदाजी आक्रमक होत असेल तर सुरुवातीचा क्रिकेट थोडंसं आता डिफेन्सिव्ह पद्धतीनं खेळावा लागेल. कधी कधी रणनीतीमध्ये वेळेनुसार प्रसंगानुसार बदलाव करायचा असतो. सुरुवातीला आता विकेटची पडझड ही थांबवावी लागेल. सध्या बॅटिंग करत असताना बामाली टीमला आणि ते गरजेचं आहे. पुन्हा एकदा समोर खेळायचं होतं. स्विंग आहे गोलंदाजाकडे.
बॉल टप्पा पडल्यानंतर थोडंसं काटा चेंज करते, या कारणास्तव इथे बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट होत नाहीये, फलंदाज सेट नाही आहेत. रन फलकाचा सध्या स्थितीमध्ये आपण शहानिशा केली तर ऑन बोर्डवर लागलेत पहिली सिंगल. 2 विकेट आतापर्यंत गमावले. बॅटिंग करत असताना बामाले टीमनं उपयुक्त गोलंदाजी प्रणय म्हात्रेची. पॉवर प्ले मधील वामनजीकडून चांगली गोलंदाजी सध्या तो करतोय. आव ना देखत ताव आक्रमण करण्याचा प्रयत्न, पूर्णतः शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. ओव्हरपिच बॉल अपेक्षित होता, आता ड्रिल करून दाखवती हा चेंडू कुठे खेळला पाहिजे होता. थोडंसं वेट अँड वॉचचा क्रिकेट देखील खेळावा लागतो जेव्हा लेग ब्रेक गोलंदाजी किंवा ऑफ ब्रेक गोलंदाजी होते, परंतु रणनीती सध्या महत्वाची राहील. गोलंदाज प्रणय म्हात्रेची. एक सिंगल आले आतापर्यंत, 5 चेंडू फेकले, 2 विकेट गेले. अफलातून गोलंदाजी. एंड इज वेल. हा फटका तिथे जेलवर जाण्याचा प्रयत्न पहिल्या अटेम्प्ट मध्ये केला. गुड फिल्डिंग. 2 रन तिथे बनलेत. चला चौकार अडवला, हे महत्वाचं. तिसरे साडे निघालेत आणि आता तिसरी ही थोडस लेझी क्रिकेट. 3 रन नजरेसमोरून तिसरी चोरून घेतली. होय, क्रिकेटमध्ये धावा चोरणं लिगली असतं आणि तिसरी धाव देखील ती चोरून घेतली. ओव्हर इथे एंड होईल. पहिलं षटक संपलं आणि रन फलकावर धावा लागलेत. 2 फलंदाज बाद, 4. एक वाजून 1 मिनिटानं पहिला चेंडू फेकला गेला. आता 1 वाजून 6 मिनिटं झालेत. अपकमिंग नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन. सामना होईल टेंभोडे विपक्ष कुंडेभाळ. दोन्ही कॅप्टन आपण आला असेल तर नाणेफेकीच्या कॉलसाठी आपण उपस्थित राहायचं मुख्य व्यासपीठावर. पहिलं षटक संपले. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज नाव सांगा आम्हाला मैदानातून. तेजस मुकादम गोलंदाजासाठी आता बॉलिंग ट्रॅकवर आलाय. सेकंड ओव्हर, 4 षटकांची लढत. पहिलं पॉवर प्लेचं षटक तीक्ष्ण राहिलं गोलंदाज प्रणय म्हात्रेचं, ज्यानं 4 धावा दिल्या आणि 2 गड्यांना त्यांनी बाद केलं, ज्यामध्ये फलंदाज बाद झाले पंकज पावशे आणि मयूर गोंधळी. हे 2 खेळाडू आतापर्यंत त्यांनी कमावलेत. सेकंड ओव्हरला सुरुवात होते. पहिलं षटक संपण्यासाठी जवळपास 6 मिनिटे गेलेत. स्लोअर वन, बॅकअप द हँड. स्लोअर वन इथे बघायला मिळालं. थोडे फिंगर रोल देखील केले ते. डॉट बॉल. थोडासा धावांचा वनवास मैदानामध्ये सुरू आहे बॅटिंग करणाऱ्या बामाले टीमचा. आणि हा वनवास जर आता संपवायचा असेल तर रन येणं गरजेचं आहे. इथून स्कोरिंग शॉट येणं गरजेचं आहे. हाफ ट्रॅकर होता, बॉल हवेमध्ये फ्लाय झालाय. मिस टायमिंग स्ट्रोक. 1 मोर विकेट डाऊन. तिसरा खेळाडू इथे झेलबाद. दिसतंय 4 या धावांवर सध्या 3 महत्वाचे गडी गमावलेत बॅटिंग करत असताना बामाले टीमनं. योगेश मडवी सरांना आपण बघतो, त्यांच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटत नाही ते सिद्धी करवल्यावरून आलेत. असं वाटतंय थेट ऑस्ट्रेलियावरून त्यांना इथे आणलंय. पुन्हा एकदा शॉर्ट लेंथ व्हाईट बॉल इथे आलाय. अशा चेंडूवर कधी कधी चान्स घेण्याचा प्रयत्न बरेचसे फलंदाज करतात, परंतु इथे एक्स्ट्रा धावेला महत्व दिलं गेलं कारण ऑलरेडी विकेट गमावले. 3 धावा आहेत बोर्डवर, फक्त 5. थोडीशी शांत सुरुवात मैदानामध्ये पडतं. थोडंसं आता लयबद्ध फलंदाजी करावी लागेल. अटॅक करावा लागेल. थोडीशी बॉल सोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न. वामनजे टीम आज वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली, त्याचा फायदा
आतापर्यंत तरी या टीमने घेतलाय. कंट्रोलिंग गोलंदाजी आतापर्यंत आपल्या गोलंदाजीच्या इशाऱ्यावर बामाली संघाच्या फलंदाजांना त्याने नाचवलाय. परंतु क्रिकेटमध्ये काळ आणि वेळ बदलते आणि ती बदलवावी लागते. आणखीन एक स्लोअर इन स्विंगर बॉल, आणखीन एक डॉट बॉल. या षटकातील 4 चेंडूंचा खेळ संपलाय. एक धाव आले ती देखील वाईटच्या स्वरूपानं. एक विकेट, 3 डॉट बॉल. तेजस मुकादम, प्रणय म्हात्रेने जी गोलंदाजी केली अगदी त्याच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी. पुन्हा एकदा काम जमलं नाही. डेंजर एंड कडे खेळाडू धावत होता. एक सिंगल इथे मिळेल लेग बाय च्या स्वरूपाने ही रन आली. सिंगलच्या मदतीने संघ पुढे चाललाय. बोर्डवर धावा तुम्ही बघताय सध्या 6. थेंबे थेंबे तले साचे अशीची धाव संख्या हळूहळू सध्या इथे जमावली जाते. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. शेवटचा चेंडू होता. टॉपेज कदाचित असावी की नाही हे चेक केलं जाईल. अपील तिथे झाले असं वाटलं एका क्षणासाठी की बॉल हवेमध्ये फ्लाय झाला, परंतु पंच सांगतात की तो बॉडीला ब्रश करून चेंडू पाठीमागे गेलाय. टोवर लागलाय हा चेंडू, त्यामुळे इतकं फ्लाईट दिलं चेंडूनं. इथून दिसण्यासाठी बरंच काही दिसलं, परंतु पंच मैदानात सत्य तपासण्याचं काम त्यांच्याकडे असताना चांगली नजर त्यांची होती आणि ती डॉट बॉल. षटक समाप्त झाला. पहिल्या 2 षटकामध्ये आई गावदेवी मुकुंद दिलवन बामाली संघानं 3 फलंदाज बाद अवघ्या 6 रन केलेत. करंट रन रेटचा विचार केला तर 3.00 पर ओव्हर मध्ये 6 धावा सध्या फलकावर. खूप स्ट्रगल करते सध्या बामाले. इथून मोमेंटम शिफ्ट केला जाऊ शकतो. मैदानामध्ये कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केला पाहिजे आणि तो करावा लागेल. रन फलकावर धावा 6 जरी असल्या तरी झालं गेलं विसरावा लागेल. नव्यानं सुरुवात. व्हाईट बॉल इथे आलाय. अक्षय खैरे हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. व्हाईट बॉल. आतापर्यंत अवांतर चेंडूचा विचार केला तर 2 अवांतर रन आहेत. बॅटमधून फक्त 5 धावा करू शकलाय बामाली संघाचे फलंदाज. 7 वर सध्या संघ आहे. पुढे केलं चांगलं टायमिंग, चांगलं ताकद. उशीर का होईना केलेलं बरं आणि ती जाग मैदानामध्ये फलंदाजांना आली आहे. ठोकतोय षटकार. टिकटॉक वॉच सुरू आहे हे लक्षात घ्या. तुम्ही जेवढा टीम मीटिंग घ्याल ते महत्वाचं आहे. टाइम इज अ मनी. वेळेला आज आम्ही महत्व दिलंय, गेल्या 3 दिवसामध्ये दिलंय. धावसंख्येच्या फलकावर धावा आहेत त्या टोटल 13 रन. आता दुहेरी अंकामध्ये ताकदीचा प्रचंड वापर करण्याचा प्रयत्न, परंतु आउटसाइड ऑफ सम हा बॉल बघितला आपण. व्हाईट बॉल. मुख्य पंच सँडी पालकर सांगत असताना आणखीन एक एक्स्ट्रा रन. 3 एक्स्ट्रा रन आलेत आतापर्यंत इनिंग मध्ये. जवळपास 4 म्हणाव्या लागतील कारण 1 LB 3 वाईड. रन फलकावर धावा आहेत 14. बॅटमधून आतापर्यंत 10 रन आलेत. आक्रमण केलंय प्रवीण पावशे. क्षमता राखतो, परंतु बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये फ्लाय. 1 मोर विकेट. ज्या खेळाडूंना प्रवीण पावशेनं षटकार ठोकला त्याच्या आता विकेटची कत्तल झाली. चांगला झेल तिथे कॅरी केला. विकेट मिळाली. इथे 4 गडी गमावलेत.
रन फलकावर धावा फक्त 14 आहेत. असं वाटलं होतं की डोकं भर करते सध्या बॅटिंग करत असताना बामाली, परंतु ते करू देत नाही. प्रवीण पावशीची विकेट. गरज आहे पॉवर जनरेट करावे लागेल, पॉवर हिटिंग फटके लगावे लागतील. डॉट बॉल पेक्षा सिंगल डबल कडे महत्त्व द्यावं लागेल. चौकारांना प्राधान्य देणं तेवढंच महत्त्वाचं. परंतु क्रिकेटमध्ये ज्ञान देणारे अनेक मिळतात. मैदानामध्ये एक एक धाव करण्यासाठी भरपूर संघर्ष फलंदाजांना करावा लागतो. यंदाचा इतिहास बघितला आपण तर भरपूर धावांसाठी स्ट्रगल करताना आपण बघितलं. तोंडरे संघाला देखील थोडी चर्चा सुरू होती, परंतु दिवस खराब असतात, वेळ खराब असते. बराच वेळ निघून गेल्यानंतर भरपूर वेळा नशीब बदलतं. सुरुवातीचा क्रिकेट जर चॅलेंजिंग असेल तर अपकमिंग क्रिकेट तुमच्यासाठी सुंदर बनतो. त्यासाठी झालेल्या गोष्टी मैदानामध्ये विसराव्या लागतात. नव्याने सुरुवात करावी लागते. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न जेव्हा जेव्हा फलंदाजांनी प्रयत्न केले तेव्हा तेव्हा विकेटची कत्तल झाली. युगांत न टिपला हा झेल. वन मोर विकेट डाऊन. सातव्या क्रमांकावर बंटी पावशे अडचणीमध्ये आहे. संघ सध्या दिसतोय. स्लोअर वनचा वापर केला. पुन्हा एकदा तोच खेळाडू युगांत वन्स अगेन झेल तिथे कॅरी केलाय. मागील 2 चेंडू 2 विकेट. संघ अडचणीमध्ये आहे. कॅप्टन आता मैदानामध्ये आलेत. भगवान गोंदले 8व्या क्रमांकावर. अडचणी मैदानामध्ये म्हटलं जाते की होय, तुमच्या आयुष्याच्या यशाच्या प्रवासामध्ये अडचणी भरपूर येतील, परंतु त्या अडचणीने तुम्हाला सांगता आलं पाहिजे की तुम्ही स्वप्न किती मोठं पाहिलेत. तुमच्या स्वप्नाने हे सांगून जमणार नाही की तुम्हाला अडचणी किती आहेत. मैदानामध्ये तुम्हाला स्ट्रगल जरूर करावं लागतंय, परंतु काल रात्री चिरायचे असेल तर इथे फलंदाजीचा लख प्रकाश मैदानामध्ये टाकावा लागेल. स्लोअर वन केला. ऑन हॅट्रिक होते आणि यस विकेट हॅट्रिक. फलंदाज बाद होत आहेत. आणखीन एक. वन मोर विकेट डाऊन. फटका ससवलाय. उशिरा का होईना जागलेला बरं. बॉल चाललाय सीमा पार. षटकार.
वेगळा असतो आणि ओरिजिनल नाव वेगळं असतं. गावामध्ये असे अनेक खेळाडू असतात की प्लेअरमधील 11 खेळाडूंनाच 12 खेळाडूंना त्यांची नावं माहिती नसतात. निक नेम सगळ्यांना माहिती असतं. आक्रमण करण्याचा प्रयत्न इथे केलाय. डॉट बॉल आपण बघू शकता. चौथ्या क्रमांकावर आलेला गिरीश पावसे मैदानामध्ये अजूनही आहे. 4 बॉलमध्ये 7 रन त्याने आपल्या टीमसाठी आतापर्यंत एकवटलेत. एक षटकार त्याने दाखवलाय. रन फलकावर धावा आहेत 20. अजूनही 4 बॉल बाकी आहेत. 1-2 फटके इथून आले. कदाचित फायटिंग टोटल बनेल. हो, हे काय केलं मैदानामध्ये पंच सांगतायत की वाईट बॉल. विकेट किपरनं बॉल मिस केला. फर्स्ट स्लिप मध्ये खेळाडू फार लांब होता आणि वाईट +4 नशिबाचा पंजा. रन फाईट करण्यासाठी या धावा गिफ्ट केलेत बामाले टीमला. 25 वर सध्या संघ. 4 बॉल अजूनही बाकी आहे. जतीन जर येणाऱ्या 4 चेंडूमध्ये जरी 2 चांगले स्कोरिंग शॉट आले तरी एक मोठा फायटिंग टोटल बनेल. खोदून काढल्या अक्षरशः चेंडूला बॉल पाठीमागे चाललाय. रन बनेल. एक सिंगल. स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची होती गिरीश पावसेला परंतु तिथे चला युटर्न मारणावं लागेल गिरीश पावसेला. नो स्ट्राईक. रोटेशन. दोन्ही खेळाडूने एकाच वेळी क्रीज सोडली तरच ती रन ग्राह्य धरली जाईल. हे महत्वाचे नियम आहेत या स्पर्धेमध्ये. बॉल तयार. थोडा आगा वेगळा प्रयत्न तिथे करायचा होता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. गिरीश पावसेचं ध्येय हेच आहे की स्ट्राईक स्वतःकडे कशी ठेवायची. पुन्हा एकदा तुडून पडायचं तो. 1 मोर विकेट डाऊन. गिरीश नाराज आहे. त्याला संधीच जास्त मिळाली नाही. अडचणीमध्ये सध्या संघ दिसतोय. कुंडवालचे कॅप्टन शिखरदादा वासकर यांचं आगमन. आपले हार्दिक स्वागत. टेंबोडेचे कॅप्टन आता येतील. कॅप्टन येत आहेत. संजयदादा वासकर यांचं इथे शुभागमन. या पण व्यासपीठावर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. संजयदादा वासकर या व्यासपीठावर विश्वाजी पाटील आपल्याला आमंत्रित करतायत. पुन्हा एकदा पायांचा वेध घेतला चेंडून. 1 रन तर बनेल का दुसरीसाठी. होय, दुसरी इथे बनवू शकते. थोडस ओव्हर थ्रो. तिसरी साठी निघाले. थोडी घाई गडबड. 3 बनले. चौथीचा प्रयत्न नकार दिला. 3 वर संतुष्ट. लेग बाय च्या स्वरूपाने या 3 रन आलेत आणि खेळाचं पहिलं सत्र पहिला डाव आता मैदानामध्ये संपला. रन फलकावर धावा आलेत 29 आणि 30 धावांचं आव्हान. संजय दादांचं आगमन. वेलकम. आपलं हार्दिक स्वागत. चला करण कॅप्टन पाठवा टॉस साठी. टेंबोड्याच्या कॅप्टन नाणेफेकीसाठी यायचं. 29 रन पहिल्या इनिंग मध्ये बनलेत. 30 धावांचं आव्हान द्वितीय सत्रामध्ये वामनजे संघासमोर सेट केलंय. बघायचं 24 चेंडू 30 धावा बनतील की डिफेन्स केले जातील. कारण याच मैदानावर मला वाटतं 29 धावा मागील मॅच मध्ये आपण बघितलं आणि 26 धावा डिफेन्स करण्याचा रेकॉर्ड मोरबे टीमच्या नावावर आहे. वेलकम विशाल. जाऊया द्वितीय सत्रामध्ये. ऐकूया योगेश मडवी.
टॉस या ठिकाणी केला जाईल. पहिल्या पेटी अंतिम लढत कॅप्टन आलेत गुंडेबाल संघाचे. चला तर टेंबोडे संघ कॅप्टन देखील उपस्थित झालेत. विश्वास पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. नेक्स्ट लढत पहिल्या राऊंडची अंतिम लढत या ठिकाणी असेल 2 टीम मध्ये. विशाल भोईर आपण टॉस साठी. गुंडेबाल संघ कॅप्टन वेळ घेऊ नका, लगेच या कारण यानंतरची लढत ती होणार आहे. या मॅच मध्ये आपण पाहिलं की टीम आई गावदेवी मुकुंद इलेव्हन बामाली संघानं पहिल्या सत्रामध्ये 29 केल्यात, तर 30 धाबेचं टार्गेट असेल. चला बामाली संघ वेळ घेऊ नका प्लीज, आपण लगेच शतरक्षण लावून घ्या. तर टॉस जिंकलाय कुंडबाल संघाने, टॉस जिंकलाय, तर नक्कीच डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. तो बहुत बहुत शुक्रिया सभी का फिर एक बार स्वागत. दोस्तों दोपहर की कड़ी धूप में चलता बस शानदार मुकाबला. एक तरफ है कुंडबाल टीम वन द टॉस एंड डिसाइड टू बॉल फर्स्ट. एक बेहतरीन मुकाबला, अगला मुकाबला होगा. इस मुकाबले की बात करेंगे तो 29 रन बने, 30 रनों का टारगेट है. मगर बामाली टीम को जरूर एक बात कहना चाहूंगा कि दूसरे दिन में इस पिच के ऊपर 30 रन डिफेंस 26 रन डिफेंस हुए थे. मोरबे टीम ने पिंपरी के खिलाफ रन को डिफेंस किया था. इस पिच के ऊपर गेंदबाजों को ज्यादा मदद है, तो बिल्कुल इसी के अंदाज से आपको क्रिकेट खेलना होगा, क्योंकि टारगेट छोटा या बड़ा क्रिकेट में नहीं होता, बस आपके साहस से आपको क्रिकेट खेलना है. आपको मैदान के अंदर बिल्कुल सलामी जोड़ी भी मैदान के ऊपर रवाना होती हुई वाइल्ड कार्ड एंट्री मिलने के बाद शानदार प्रदर्शन किया इस टीम ने. तो बिल्कुल टीम की बात करेंगे तो सलामी जोड़ी मैदान पर पहुंची है गांवदेवी भवन से टीम की ओर से. एज ओपनर सलामी ब्लास्टर मैदान के अंदर रवाना हो चुके हैं. सलामी जोड़ी मैदान के अंदर है मयूर मात्रे और प्रणय मात्रे, और दूसरी तरफ गेंदबाजी कर रहे पावर सर्कल का पहला ओवर पंकज पाउशे, जो कि पावर सर्कल का पहला ओवर करेंगे. तेज तरार गेंद गुडलैंड स्पॉट के ऊपर पड़ने के बाद मानो बल्लेबाज को बीट करती हुई सीधे विकेट कीपर की दस्तानों में. सम्मानीय सागर दादा भोईर पालेगांव, इनका भी आगमन होता हुआ. दादा आपका स्वागत है. प्रतियोगिता के माध्यम से हम आपका स्वागत करेंगे. इस बार हवा में खेला, फील्डर थोड़े दूर है, और जब तक गेंद को उठाए फेंके मौका बनेगा दूसरे रन का, और शायद यहां पर दूसरा रन पूरा किया. रनिंग बिटवीन द विकेट अच्छी है, देखा नहीं था यहां पर फील्डर ने. नाव से गेंद के ऊपर थ्रो करते तो शायद मामला बन सकता था, क्योंकि बामाली टीम भी जानती है लो स्कोरिंग वाले मुकाबले में मुकाबला जीतना है तो उन्हें स्टैंडर्ड फील्डिंग, स्टैंडर्ड गेंदबाजी, अतिरिक्त रनों के ऊपर अंकुश, विकेट के ऊपर विकेट और दबाव के ऊपर दबाव, ये 5 बातें बामाली टीम को ये मुकाबला जिता सकती है. क्योंकि लो स्कोरिंग के मुकाबले कई मर्तबा बड़े बड़े देखने को मिली है, शानदार रफ एंड टफ होते हैं, और दर्शक तो यही चाहते हैं कि हर मुकाबला रफ एंड टफ बने. काफी संख्या में दर्शक मुकाबला देख रहे हैं. बिल्कुल इसके बाद जो मुकाबला होगा कुंडेबहाल बनाम तेंबोडे के बीच, चौथा मुकाबला रहेगा पहले दौर का. इस समय टीम की टोटल सामने खेला, फील्डर आ गए थे, सर के ऊपर से गेंद निकली बाउंड्री लाइन के बाहर, शानदार छक्का. पहली डॉट गेंद, दूसरी गेंद में 2 रन आए, तीसरी गेंद के ऊपर छक्का आया,
और शुरुआत की बात करेंगे तो रन भी बनाने केवल 30 रन। इस बार भी ऑफ साइड में तड़ी पार, गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर और एक शानदार छक्का। अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से आया मैं हूं कौन। अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से आया मैं हूं कौन। मैं हूं कौन, मैं हूं कौन, मैं हूं कौन। कमाल की बल्लेबाजी शुरुआत कर रहे हैं, यहां से थोड़ी शांत की थी, उसके बाद दो बड़े लंबे छक्के। 14 रन, टीम की टोटल 16 की आवश्यकता है पहले ओवर में दमखम दिखाते हुए। फिर एक बार और एक लॉन्ग ऑन के ऊपर से लगातार 3 गेंदे, 3 शानदार छक्के मयूर मात्रे के बल्ले से। मानो पूरी तरह से टूट पड़े हैं गेंदबाजों के ऊपर, एक के बाद एक बड़े हिट और इस बार और एक शानदार छक्का। 20 रन विदाउट लॉस। काफी महंगी ओवर, काफी महंगी ओवर करते हुए यहां पर गेंदबाज चौथी गेंद के ऊपर प्रहार करना चाहते थे। मिड विकेट में फील्डर थोड़े दूर है, जब तक आएंगे गेंद उठाए फेंके, 1 रन बना और इसी 1 रन के साथ रन संख्या बनी है 21 रन। जीत की बात करेंगे 18 गेंदे, केवल 9 रन की आवश्यकता। इक्कीस रन सपना लेकर आई यहां पर खासतौर पर बाबन क्रिकेट टीम, जो कि आज वाइल्ड कार्ड एंट्री मिली और उसका हमें फायदा उठाना है। कई ऐसी टीमें होती है जब वाइल्ड कार्ड एंट्री से आते तो बिल्कुल ट्रॉफी की तरफ जाते हैं, और वही सपना लेकर बाबन टीम भी पहुंची है। उम्दा फॉर्म में चलने वाली बाबन क्रिकेट टीम मैदान पर गेंदबाजी शानदार रही और बल्लेबाजों की बात करेंगे मयूर मात्रे ने पूरी तरह से नचाया गेंदबाजों को। बारिश जैसे शुरू होती है मयूर यानी कि मोर नाचते हैं, मगर ये मयूर मात्रे एक तरफ शानदार प्रदर्शन करते हुए 6 गेंदे 21 की पारी उन्होंने खेली है। दूसरी तरफ बात करेंगे प्रणय मात्रे नॉन स्ट्राइक गेंद पर अभी भी खड़े हैं, शांत। उन्हें भी पता है कि अब मुकाबला पूरी तरह से मजबूत हो चुका है, क्योंकि 18 गेंद में केवल आवश्यकता होगी 9 रन की। अगला मुकाबला होगा बिग फाइट तेंबोडे बनाम कुंडवाल के बीच होगा। इस बार भी शानदार फ्लाइट टेट स्ट्रोक, सीमा रेखा बाहर 4 रन। केवल 5 की आवश्यकता होगी। इस बार हवा में खेला है, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, खिलाड़ी गेंद के नीचे विकेट का पतंग। मयूर मात्रे 25 की पारी 8 गेंदों के ऊपर शानदार प्रदर्शन। पूरी तरह से यह मुकाबला गावदेवी वमन टीम के पक्ष में झुकता हुआ। तो तेजस मुकादम नए बल्लेबाज है। मयूर मात्रे ने शानदार पारी खेली, पूरी तरह से मुकाबला अपने कब्जे में, क्योंकि अब जीतने के लिए केवल 5 की आवश्यकता है। आरकेएसएससी ट्रॉफी 2024 का पर्व अंतिम तौर बिल्कुल आप देख रहे हैं, बिल्कुल क्योंकि आज मेगा फिनाले, मेगा फेस्टिवल है। 4 टीमें सुपर 4 में होंगी। इस बार हवा में खेला, हल्के हाथों से गेंद को ढकेल दिया। एक सिंगल डबल की प्रयास में नहीं है, सिंगल के साथ टोटल आगे बढ़ती हुई 26। टीम की टोटल अब जीतने के लिए केवल 4 की आवश्यकता।
फिर एक बार तैयार गेंदबाज, इस बार भी हवा में खेला, फील्डर थोड़े दूर है, पहुंचेंगे या नहीं, नहीं पहुंच पाए। विनिंग स्ट्रोक और ये मुकाबला जीत ले मैदान के ऊपर टीम गावदेवी 11 वावंज टीम। कांग्रेचुलेशन, हार्ड लक टीम आई गावदेवी मुकुंद 11 बामले टीम जिन्होंने प्रतियोगिता में हिस्सा लिया, सहकार्य किया, उनका शुक्रिया अदा करेंगे और ये मुकाबला जीत लिया।